या गुरुवारी खूप अभिनंदन करते आणि स्वामी समर्थ बोलते। आज आहे गुरुवार, मार्गशीर्षाचा पहिला गुरुवार। सूर्याला हळद घालून आपण जल दिलेलं आहे। लादी पुसताना जलामध्ये हळद घातलेलं आहे किंवा गंगाजल असेल तर गंगाजल घातलेलं आहे। उंबरठ्यावर पिवळ्या हळदीचं स्वस्तिक किंवा बोटं उमटवलेले आहे, कारण आज हे खूप शुभ आहे। त्याचप्रमाणे गणेशजींना दुर्वा फूल वाहिलेलं आहे। आज शंकराला आपण जल अर्पण केलेलं आहे, त्याचबरोबर थोडीशी हळदसुद्धा आपण त्यांना अर्पण केलेली आहे। आज मार्गशीर्षाचा पहिला गुरुवार आहे। महालक्ष्मीच्या या आगमनाला आपण स्वागत करत आहोत आणि आज पहिला गुरुवार म्हणून माझ्याकडे सुद्धा लक्ष्मी स्थापन झालेली आहे आणि आजपासून दर गुरुवारी ही लक्ष्मी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणो, चांगले आरोग्य, समृद्धी, विद्या ह्या सगळ्या गोष्टी भरभराट आपल्या घरामध्ये हो, हीच आपली महालक्ष्मीकडे विनंती आहे। आजच्या ह्या गुरुवारी आपल्याला पिवळं वस्त्र आहे, पिवळ्या वस्तूंचं दान आहे, त्याचप्रमाणे फळं वगैरे आहे आणि आज उपवास करणारे फळं किंवा उपवासाचा जो पण तुमचा हे असेल खाण्याचं ते तुम्ही खाऊ शकता उपवासाचं। आज जर तुम्हाला कोणाला दानामध्ये जायचं तर फळं वगैरे द्या, केळी आहे, संत्र्याचं म्हणजे पिवळं काही, आणि नाहीतर गूळ आणि चपाती गाईंना नक्कीच द्या। आज गाईच्या गोठ्यामध्ये जा, गाईचं दर्शन घ्या, तिला गूळ पोळीचं प्रसाद द्या, त्याने लक्ष्मी तुमच्याकडे खूप प्रसन्न होते। आज आपल्याकडे आलेल्या आहे लक्ष्मीचे मनापासून आभार पण मानायचे आणि आगमनाचं स्वागतही करायचं आहे। संध्याकाळी दिवे लावायचे आहे घरामध्ये आणि देवीसमोर तुपाचा दिवा लावलेला असतंच। तुळशीच्या इथे तुपाचा दिवा लावा। जर तुमच्या इथे कुठे लक्ष्मीचं देऊळ असेल तर तिथे जाऊन तुम्ही जा। मार्गशीर्षामध्ये आपण ओटीसुद्धा भरतो, स्वामी समर्थांच्या मठामध्ये म्हणजे घरी आपण जाऊन तिथे ओटी भरतो, कारण स्वामी समर्थांचं पण एक रूप महालक्ष्मी आहे, तर तिथे ओटी भरतो। आपल्या घरामध्ये पण देवी असेल किंवा आपली कुलदेवता असेल तिथेसुद्धा ओटी भरायची असते। ह्या महिन्यामध्ये कधीही तुम्ही जाऊन ओटी भरू शकता। त्याचबरोबर आपल्याकडे कुठल्या सुहासिनी असतील त्यांनासुद्धा आपण ओटी भरू शकतो। आजच्या ह्या गुरुवारी आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि असेच गुरुवार ह्या मार्गशीर्षामध्ये सुख समृद्धीची आणि भरभराटीचे हो, ही स्वामी कडे विनंती। श्री स्वामी समर्थ।